हॅलो हॅलो, चिकन खाणारे इकडं लक्ष द्या जरा. आता मला सांगा, तुम्ही जे हे चिकन खाता त्याचं आयुष्य किती असतंय? किती वेळ जगते ती कोंबडी तुमच्या प्लेटमध्ये येण्याच्या अगोदर? माहिती? 45 ते 50 दिवस. म्हणजे तिचा अंड्यातून जन्म झाल्यापासून तर तुमच्या प्लेटपर्यंत येण्यापर्यंत 50 दिवसात कोंबडी प्लेटमध्ये येते. एवढी फास्ट ग्रोथ होते त्या कोंबडीची आणि मोठी अशी तगडी होते. वजन झालं पाहिजे ना, वजन मिळालं पाहिजे, विकणाराला फायदा झाला पाहिजे. बघा, विचार करा, कोंबडीचं तुम्हाला माहिती आहे आयुर्मान किती आहे? नॅचरली, नैसर्गिक 5 ते 10 वर्ष. 5 to 10 years. 5 ते 10 वर्ष हे कोंबडीचं नैसर्गिक वय आहे टोटल आयुर्मान. हे लोक जे चिकनचं फार्मिंग करतात, चिकनचं, ते किती दिवसात? 45 दिवसात कोंबडी मोठी करून सोडतात. विचारा कसं. कारण ते काय करतात माहिती? इंजेक्शन देतात स्टेरॉइड्सचं. स्टेरॉइड काय करतं? आपले जे ग्रोथ हार्मोन आहे, म्हणजे ज्यांनी वाढ होते, त्याला स्टिम्युलेट करतात. फटफट फटफट कोंबडी मोठी होते. अरे ते तर जाऊ द्या, आता हे स्टेरॉइड दिल्यानंतर अक्षरशः, म्हणजे ते बघून माझ्या अक्षरशः डोळ्याला पाणी आलं बघा. फोर्स फिडिंग केली जाते. इंडियामध्ये त्याचं जास्त प्रचलन नाही आहे, बाहेरच्या कंट्रीजमध्ये, फ्रान्स वगैरेच्या देशांमध्ये. फोर्स फिडिंग म्हणजे एक अशी जाड ट्यूब, ओके, पूर्ण स्लरी बनवली जाते त्याच्या जेवणाची. जाड ट्यूबमध्ये त्याच्या नरड्यातून आतपर्यंत, जिथे त्याचं कोठा आहे ना जेवणाचा, तिथपर्यंत ढकलली जाते आणि फोर्स फिडिंग केली जाते. आता ही फोर्स फिडिंग केल्यानंतर किंवा तुमचं हे आपल्या कोंबड्यांना स्टेरॉइड दिल्यानंतर काय होतं माहिती? त्या कोंबड्या, त्यांचे जे बाकीचे फंक्शन आहेत, इम्युन सिस्टम झालं, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती जी आहे आपल्या शरीरामध्ये, किंवा ज्या ग्रोथचे बाकीचे जे हार्मोन्स आहेत, ते सगळे डिस्टर्ब होऊन जातं. मग प्रॉब्लेम काय होतो? नैसर्गिकरित्या ती कोंबडी जगणं मुश्किल होऊन जातं. पण हे एवढे हुशार आहेत लोक, ओके, हे सगळे बाहेरूनच आले इंग्रजांकडनं, अक्कल आपल्या लोकांना. एवढे हुशार आहेत, त्यांना अँटीबायोटिक्स देतात. म्हणजे त्यांना रोग होऊ नये म्हणून अँटीबायोटिक्स दिले जातात. जगावी ती कोंबडी. ॲटलिस्ट 45 दिवस जगली ना, एकदा का विकली, संपला विषय, पैसा आपल्या खिशात आला. ते कोण खातंय आणि काय करतंय त्याच्याशी काही घेणं नाही बघा. विचार करा, मुका प्राणी आहे, त्याच्यावर एवढे अत्याचार केले जातात. त्याला बोलता येत नाही ना, मग त्याला स्टेरॉइड द्या, त्याला जास्त जबरदस्ती खाऊ घाला, त्याला अँटीबायोटिक्स घाला. प्रॉब्लेम त्यांचा नाही आहे, त्यांचा तो बिझनेस आहे. प्रॉब्लेम आपला आहे. आपल्या प्लेटमध्ये आल्यानंतर आपण विचार करत नाही ते काय आहे. मी काय बोलतो ना, सी द फूड. बघा चाललंय काय आपल्या पोटामध्ये. त्याच्यामुळं 45 दिवसात एकदम ताजे ताजे स्टेरॉइड्स आणि अँटीबायोटिक्स आपल्या प्लेटमध्ये येतात खायला. तुम्हाला काय वाटतं? ते काय तुम्ही उकळल्यावर, चिकन उकळलं, शिजवलं, त्यांनी जाणार आहेत? बिलकुल नाही. जेवढे जास्त चिकन खाणार तुम्ही, तेवढे जास्त स्टेरॉइड आणि अँटीबायोटिक्स तुमच्या बॉडीमध्ये जाणार. आणि स्टेरॉइड आणि अँटीबायोटिक काय करतं सांगितलं तुम्हाला आता. त्या कोंबडीची इम्युन सिस्टीम खराब करतं, तिचे हार्मोन्स खराब करतंय, पूर्ण तिची नॅचरली याची वाट लावून टाकतं. नॅचरल जो रिदम असतो ना बॉडीचा, हार्मोन्सचा, पूर्ण वाट लावून टाकतं स्टेरॉइड. मग आपल्या बॉडीत काय करत असेल? काही वेगळं नाही करणार ना, तेच करणार आपल्या बॉडीत पण. मग काय होतं तुम्हाला सांगू? आपण आजारी पडतो बघा. ठीक आहे, आता थोडा 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 डोस जातो. ठीक आहे, आपली बॉडी मोठी आहे कोंबडीपेक्षा, म्हणजे थोडा थोडा. जे जास्त चिकन खाणार आहे त्यांनी लक्ष द्या. थोडा थोडा डोस जाऊन नंतर मग आपण आजारी पडायला सुरुवात होते बघा, आणि डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर 90% ऑफ द टाइम आजकाल डॉक्टरला विचारलं ना, काय झालं डॉक्टर? काय व्हायरल आहे. काय नाही, व्हायरल आहे. म्हणजे त्याच्या आकलन शक्तीच्या बाहेरचे आजार आहेत आपल्याला. का? ते दुसऱ्या प्राण्यातून येत आहेत, आपल्या जेवणातून येत आहेत.
जुन्या काळातले लोक कोंबड्या खायचे, ते स्वतः कापून आणि स्वतःच्या फार्मिंगवर स्वतः त्याला त्याची वाढ करून 5 ते 10 वर्ष वाढ करून खायचे. ती 45 दिवसाची कोंबडी खाऊ नका बघा, तुमचीच कोंबडी होईल. बरोबर ना? वेळ लागणार नाही. जर तुम्ही हे 45 दिवसाची कोंबडी खात राहिले तर तुमचा कोंबडा बनायला वेळ लागणार नाही. लक्षात घ्या काय होतंय ते आपल्या बरोबर. सगळीकडे बिझनेस चाललाय, धंदा. पण ही बॉडी आपली ना, आपल्याला आपल्या बॉडीचा धंदा करायचा नाही, बिझनेस करायचा नाही. लक्षात घ्या. तुम्ही जर व्हिडिओ बघणार ना की कसं फोर्स फिडिंग केलं जातं चिकन्सला, कसं स्टेरॉइड दिलं जातं, अँटीबायोटिक्स, अक्षरशः डोळ्यात पाणी येतं बघा. तोंड नाहीये ना बोलायला त्या कोंबडीला, म्हणून हे सगळं चालतंय. आणि जो देणारा आहे त्याच्या समोर फक्त कोंबडी असते. जोपर्यंत आपल्याला समोर साक्षात्कार होत नाही कुठल्या गोष्टीचा, तोपर्यंत माणूस त्याचं डोकं जागेवर येत नाही. त्याला काय दिसतं? पैसा दिसतो फक्त. कर फोर्स फिडिंग, वाढव तिचं वजन, येऊ दे पैसा, बस. ते आपल्या ताटात फ्रेश येतं. आणि जर तुम्हाला नॉनव्हेज खायचंच आहे तर सी फूड खा ना, जे नॅचरल पद्धतीने समुद्रात मासे जे बनवतात. समुद्रातले बोलतोय आम्ही, त्या पॉन्ड मधले नाही. तिथे पण तो प्रकारचा, जिथे जिथे कृत्रिमरित्या वाढ होते प्राण्यांची, तिथे हा सगळा प्रकार चालू झालाय. त्याच्यामुळे विचार करा काय खाताय तुम्ही. गोट्स जर नॅचरली, शेळ्या मेंढ्या, शेळ्या शक्यतो, बोकड नॅचरली जर वाढ, याची जास्त फार्मिंग नाही आहे, म्हणजे थोडंसं सेफ आहे. ओके, गोट्स खाणं थोडंसं सेफ आहे. मासे खाणं आणखी सेफ आहे, समुद्रातल्या, आपले पॉन्ड मधले नाही, म्हणजे जे कृत्रिमरित्या चालली आहे शेती ते नाही. आणि तिथे मासे धरून त्याला स्टेरॉइड देऊन परत सोडणं, तो प्रकार पण जमत नाहीये थोडासा. सो मासे खाणं थोडंसं चांगलं आहे, गोट्स खाणं थोडंसं चांगलं, पण चिकन खाणं अजिबातच चांगलं नाहीये. लक्षात घ्या, अजिबातच चांगलं नाही. आणि त्यातले त्यात हे तुम्ही जाता ना स्टाईल म्हणून, बरोबर, बाकीचे जातात म्हणून कुठे, KFCला, मॅकडॉनल्ड्सला, आणि ते चिकन खाता. अरे रे, वाईट अवस्था आहे रे. अक्षरशः आठवडे ते चिकन फ्रीजमध्ये असतंय, फ्रीजरमध्ये, -डिग्रीमध्ये. तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर बोलतील 2 ते 3 दिवस ठेवतो आम्ही, KFC वाले 2 ते 3 दिवस ठेवतो आम्ही. पण ते 2 ते 3 दिवस नाही आहेत, आठवडे आहेत. चिकन महाग आहे ना, महाग गोष्ट माणूस फेकू देत नाही. लक्षात, फेकता येत नाही त्याला, टोचतं ना, पैसा जातो. 2-2, 3-3 आठवडे ते चिकन त्यांच्या फ्रीजमध्ये असतंय आणि तुम्ही काय मजेने खाता राव. जाम मजा येते ना ते KFCचं चिकन तोडून खायला. तर मला पण थोडंसं काटा येतो अंगावर, मी माळकरी माणूस आहे. बट लक्षात घ्या काय होतंय ते तुमच्या बरोबर. KFCचं त्याला वरून कोटिंग असतंय चांगलं चांगलं. आता माझ्या फॅमिलीमध्ये एकदा गेलो होतो आम्ही KFCला. तर माझ्या मोठ्या मुलीला, 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तिकडून आल्यानंतर फूड पॉयझनिंग झालं. मला लगेच लक्षात आलं का झालं. KFCचं चिकन खाल्लं जे आठवडे फ्रीजमध्ये असतंय. अरे साधी कोंबडी जर मेली, काही जरी मेलं, तर 2 ते 3 दिवसात असा वास येतो का तुम्ही तिथे उभं राहू शकत. म्हणजे किती विघटन क्रिया किती फास्ट चालू होते. तुम्हाला काय वाटतं, तिला जर थंड केलं तर ती थांबणार आहे निसर्गाची क्रिया? थांबेल अप टू सम एक्सटेंट. पण मायक्रो लेवलला काय, आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स तिथपर्यंत माहिती आहे, न्यूट्रॉन्स. त्याच्याही पुढे आता क्वार्क्स आलेत, क्वार्क्स पर्यंत माहिती आहे, त्याच्या पुढचं माहिती नाहीये बघा. अजून माणसाने रक्त बनवलेलं नाहीये, तेवढी अक्कल नाही अजून आपली निसर्गात. त्याच्यामुळे त्या मायक्रो लेवलला काय होतं आपल्याला अजून माहिती. त्याच्यामुळे विचार करा. फक्त लोक बोलतायत, फक्त लोक KFCला जात आहे. अरे कुठे गेला होता? मॅकडॉनल्ड्स गेला होता, KFCला गेलो. अरे नका ना जाऊ, आपलं खाणं नाहीये ते.
इंग्रजांसारखं खाल्लं आणि वागलं म्हणजे आपण इंग्रज बनणार नाहीये, ती पद्धत सोडा आता. गेले ते इंग्रज, जाऊ द्या त्यांच्या मागे सगळ्या त्यांच्या पद्धती. त्यांनी अजून सोडलं नाही ना आपल्याला. KFCचा पैसा जातो कुठं? मॅकडॉनल्ड्सचा पैसा जातोय कुठं सांगा? तो पिझ्झा अर्धा किलोमीटरवरून वास येतो, पिझ्झाचा वास सोडतो. आपल्याला आला की चालला पिझ्झा खायला. अरे आपलं खाणं नाहीये ते. फळं खा ना, चिंच खा, बोरं खा, आंबे खा. वैतागलोय, कंटाळलो अक्षरशः मी सांगून. बघा, हे बघा, आत्तापर्यंत आपण करत आलो ती आपली चुकी नाहीये. मी पण केलं, कारण आपल्याला सांगायला कोणी नाहीये ना. मी कायम बोलतो आपला प्रॉब्लेम काय माहितीये, वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो. आपल्याला हेच माहित नाही की आपल्याला काय माहिती नाही. मी प्रयत्न करतोय तुम्हाला सांगण्याचा, कारण मला कळलंय. मला जे कळलंय ते तुमच्यापर्यंत आणण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न आहे. मी मदत करेल. बघा, आता जर कळलंय तर ते थांबवा. थोडंसं हेल्दी राहा. हा, आणि अजून एक आता फॅड आलंय बघा, ते जिम मध्ये जातात ना वजन उचलायला, स्टेरॉइड घेतात बघा पोरं. पालक लोक थोडं लक्ष द्या. कुठल्या संगतीमध्ये पोरग, कुठल्या जिम मध्ये जात आहे, काय करतंय, काय खातंय, बघा थोडंसं. स्टेरॉइड जर घेतलं तर अक्षरशः तुम्हाला वेळ येणार आहे बघा. पालकांच्या अगोदर मुलं चाललेत, 35 वर्षात हार्ट अटॅक येत आहे. आत्ताच माझ्या मागच्या आठवड्यात कल्याणचा माझा एक मित्र, माझ्यापेक्षा कमी वयाचा, 35 ते 40च्या दरम्यानचा, हार्ट अटॅकने गेला. वाईट परिस्थिती आहे बघ. थोडंसं लक्षात घ्या पोरं काय करतायत. कान हाना त्यांचे कान. पर्याय नाही बघा. फोर्सफुल त्यांना त्या गोष्टींपासून दूर ठेवण्याशिवाय पर्याय नाहीये आपल्याला. कारण त्यांनाच कळत नाही ते काय करतायत. बाकीचे करतायत म्हणून करतोय. मेंढरासारखी हालत झाली आपली, मेंढरासारखी. मेंढर कसं एकामागे एक निघतात, तसंच चाललंय आपला. तो चालला KFCला, चालला KFCला. तो हे करतोय, तो चालला. अक्षरशः ह्या, आता बोलू नये, कलियुगामध्ये, मायाजाळामध्ये आपल्याला ह्या इंग्रजांनी इझिली फेकलंय. का? पैसा कमवण्यासाठी. काय चाललंय, काय मोबाईलवर चाललंय, काय टीव्हीवर चाललंय, काय मूवीज मध्ये चाललंय, काय अरे हिंदी मूवीज मध्ये चाललंय, काय पूर्ण पैसा कमवण्यासाठी नीतिमत्ता संपली आहे बघा. आपल्या हातात काय आहे? आपण एकाच माणसाला चेंज करू शकतो, आपल्याला स्वतः. बघा, स्वतःमध्ये चेंज करा. हेल्दी राहा, सेफ राहा, आनंदी आयुष्य जगा. बघा, दुःखी आयुष्य जगू नका. हॉस्पिटलमधलं आयुष्य खरंच चांगलं नाही. खूप वेदना आहेत आपल्याला स्वतःला पण आणि दुसऱ्यांना पण. एक माणूस जर फॅमिलीतला आजारी पडला ना, पूर्ण फॅमिली आजारी पडते बघा. थोडासा आपला नाही तर दुसऱ्यांच्या आजूबाजूच्या लोकांचा पण विचार करायला लागला. आणि ह्या गोष्टी इझी गोष्टी आहेत, सोप्या गोष्टी आहेत. अवॉइड करा, हेल्दी खा आणि हेल्दी राहा. आणि नॉनव्हेज खायचं तर मासे खा थोड्या. आणि ऍक्च्युली नॉनव्हेज आपलं खाणं नाहीच आहे, हाय इंटेन्सिटी फूड आहे ते. कोणासाठी आहे? फॉरेनर लोकांसाठी आहे. आता जुन्या काळात काही लाख वर्षापूर्वी आपल्याकडं भरपूर फळं भाज्या होती. त्यांच्याकडे नाही पिकत ना ते, बर्फ आहे त्यांच्याकडे, बर्फातून नाही येत फळं आणि भाज्या जास्त. त्याच्यामुळे जे मिळेल ते खायचं. त्या चायनीज लोकांसारखं मिळेल ते खाता येते. तिकडे पण बर्फ आहे. काय खाल्लं 3 वर्षापूर्वी त्यांनी? बॅट, वटवागुळ. आणि काय घेऊन आले? कोरोना. समजतंय तुम्हाला? आत्ता जस्ट झालेला इन्सिडेंट आहे, काय होतंय ते. मग आपल्या शरीरात नसतील जात का हे जंतू? जात असतील ना. बघा, आता त्या स्टेरॉइडवर मी व्हिडिओ बनवणार आहे. हे जे आपले जिमवाले हिरो लोक आहेत ना, असे मस्त मसल बनवतात आणि आपलं आयुष्य कमी करून घेत आहे. नेक्स्ट व्हिडिओ बनवेल त्याच्यावर मी, एक्झॅक्टली काय होतं आपल्या बॉडीत. बघा, जर कोंबडी 45 दिवसात एवढी म्हणजे टराटर फुगते आणि आपल्या ताटात येते, तर कशी? हा थोडासा विचार करा. आपल्या शरीरावर त्याचे काय वाईट परिणाम होतील बघा. हेल्दी राहा, हेल्दी खा. आपल्या शरीरात जातंय काय त्याचा विचार करा प्रत्येक वेळेस. फिट राहा आणि आनंदी राहा, एवढंच आहे माझं सांगणं.